नमस्कार, मी निलेश पिंपळकर. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे वेरळ गावातील सुतारवाडीमध्ये. आज इथे खूप भव्य दिव्य सोहळा साजरा होत आहे. अर्थातच आपल्या कुलस्वामिनी आईचा गोंधळ. दर 3 वर्षानंतर हा गोंधळ साजरा केला जातो आणि यानिमित्त भावकीतील सर्व लोक एकत्र येऊन एकोप्याने हा सण साजरा करत असतात. हा आहे सभा मंडप. आज इथेच कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. आता आपण बघतच आहात, सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन काम करत आहेत. महिला मंडळ सुद्धा उपस्थित आहे. तिथे जेवणाची तयारी चालू आहे. गोंधळाच्या पहिल्याच दिवशी लाईट गेली होती आणि मग लाईटची सोय नव्हती, तर त्यासाठी आम्ही लाडकरला जनरेटर आणायला गेलो होतो. त्यातील हे दृश्य. आणि हे आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. इकडे महिला मंडळाची जेवणाची तयारी चालू आहे. इकडे तांदूळ निवडणे चालू आहे. तर सगळेजण एकत्र येऊन तांदूळ निवडत आहेत. ही पुरुष मंडळ. इकडे भात शिजवला जात आहे आणि इकडे आपले पुन्हा महिला मंडळ. गोंधळानिमित्त सगळ्यांना आपापली काम वाटून दिली जातात. त्यातलाच हा काहीसा भाग. हे आहेत सगळे आपले नवतरुण. इकडे काम चालू आहे. हे काम तुम्हाला माहितीच आहे कसलं आहे. आणि हे अर्धे गावातली मंडळी. गावी एकत्र येऊन केलेल्या कामाची मजा काही वेगळीच असते आणि खास करून सणाला एकत्र येऊन करणे खूप महत्त्वाचं आणि मस्त वाटतं.
दिवसभराचा थकवा आणि मरगळ उडवायचा असेल तर तो कोरा चहा खूप महत्त्वाचा असतो आणि मग तो कितीही वेळा प्या, तो भारीच वाटतो. आई कुलस्वामीच्या डोलाऱ्याची इथे स्थापना होणार आहे आणि त्यानिमित्त एक बाल कलाकार आपले विनोद पिंपळकरांचे चिरंजीव खूप सुंदर अशी रांगोळी काढत आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान त्याचं प्रतीक हे आहे. खूप छान अशी रांगोळी त्यांनी काढली आहे. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी बनाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग. बंध विनला भेद शिनला, भाव भिनला आई ग. प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी
आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आदि माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आदि माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी. आज गोंधळ मांडला ग, आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग, 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 गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग. कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीन आईचा शृंगार सजला. हे हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला, साडी चोळीन आईचा शृंगार सजला. दीप ज्योतीना लखलखना आई तुझा गाभारा, सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला. खाऊन येसी खाऊन येई संकट काळी शक्ती रूप दाता, शक्ती रूप दाता. गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग, गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग. आज रातीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग, देऊन देऊच्या हस्ती हर्षे गोंधळ घातला ग. उदो कारगर जती, उदो कारगर जतीन माझे माय माऊलीचा ग. आज रातीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग, आज रातीला जागर चालला आई तुझ्या दरबारी ग. कलियुगी अवतार आई तू आहे सत्वर. जीवे भावे ओवाळी करीतो, तुझी मनाची ओटी भरली ग, गळा खांदली कवड्याची महाळ ग, तुझा वाजवितो हाती संबळ.
मातला थोर असा घनघोर लागला घोर ग जगदंबे जोडून मायचा दोर याव समोर या कुळ हे पोर ग जगदंबे काळ जाहला काळा कभिंग राखूस एक आसरा बाळा तुझीच गटूस ताट मनात कल्लोळ तूच मावली सांभाळ ज्योत तुझी ग तेजाळ लख होऊ दे आभाळ आळी उदे ग तू होऊ दे ग जागर तुझाच आता गोंधळ अंबे काळ रातचा चोर वाढला घोर होईशील चोर ग जगदंबे अंधार मातला थोडा साधन घोर लागला घोर ग जगदंबे भवमायची अवसदातली तुझं हरवलं बाळ हे तुझं हरवलं बाळ ग आई आता तूच सांभाळ हे बऱ्याच पैसाला टपून दैत्य कुणी नाठाळ अग उजेड होई पतूर आंबे तोडून कोगनाळ अग तोडून कोगनाळ आई तुझं हरवलं बाळ त्रिशूल ते घेऊन करी ही वारांवरती वार करी ही तमासुराच्या ठार करी ही तुके ग उपकार करी हे तुळजापूरवासिनी भवानी तुझाची हो गोंधळ वाजू दे अंतरात आई तुझाच का संबळ माहुर गडवासिनी रेणुके ये ग ये सत्वर भवनिद्रेतून जागून आई होऊ दे जागर कोल्हापूरचे महालक्ष्मी शमरी कोल्हापूर तुझ्या कृपेने संसाराचं प्राशन हलाहल वणीगडाची सप्तशृंगी तू यावं गोंधळाला मनात कल्लोळ तूच मा पुनश्च मी निलेश पिंपळकर उपस्थित सर्व गावकी भावकी मित्रपरिवार नातेवाईक आणि मान्यवर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाची रजा घेतो.